हो बाळा, माझे शेवटचे काही तास बाकी, शेवटचे काही मिनिटं बाकी, आता मी तुला सोडून निघून जाणार. असं म्हटल्यावर बाळ रडू लागला आणि आईला म्हणता, आई आई तू जाणार, पण तुझी शेवटची काहीतरी एक इच्छा असेल ना आई, ती मला पूर्ण करायची ग. शेवटची काहीतरी एक इच्छा सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. अरे बाळा, माझी काहीच इच्छा नाही रे, तू सुखी राहावं हीच माझी इच्छा. नाही आई, काहीतरी इच्छा व्यक्त कर, तू माझ्यासाठी माझ्यावर इतके अनंत उपकार केलेत ना, काहीतरी सांग आई, मी तुला आणून देईल, तू मागशील ती गोष्ट मी तुला देईल. आणि मी तुझा अंतकरण शांत झालं की मग तुझा. आई म्हणते, अरे बाळा मला काहीच नको, तू सुखी राहावं हीच माझी इच्छा रे. असं म्हणून तरी नाही आई, तुला माझी शेवटची इच्छा, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी मागावं लागेल. आई माग, काहीतरी माग. मग आई बोलते, आई बाळाला म्हणते, बाळा मी तुझ्याकडे जे मागल ते देशील ना. हो आई, मी तू जे मागशील ते देईल. बाळा तुला मी शिकून खूप मोठा अधिकारी केलं, तू तुझा जीवन खूप सुंदर पद्धतीने जगतोय रे बाळा. फक्त माझी शेवटची इच्छा आहे, तू मला या वृद्धाश्रमात आणून ठेवलं ना बाळा. या वृद्धाश्रमामध्ये तू जेवढ्या खोल्या आहेत ना तेवढ्या खोल्यामध्ये पंखा बसून दे रे, पंखा बसून दे. मुलगा आश्चर्यचकित होता आणि आईला प्रश्न करतो, अगं आई जीवनभर तू माझ्याकडून काहीच मागितलं नाही, इतकं कष्ट केलंस, लाकडं वाहून तू माझा संसार केलास, मला इथपर्यंत पोहोचवलं, माझ्याकडे काही मागितलं नाही. जेव्हा मला पैशाची गरज पडली तेव्हा तू मला पैसे दिलेत, आणि आता तुझी शेवटची वेळ आई, शेवटच्या वेळात तू मरणार आहेस आणि काय मागतेस तू पंखा. अगं आई तुला पंखा कशाला हवाय, कशाला हवाय तुला पंखा प्रत्येक खोलीमध्ये. आईचं उत्तर आहे, शेवटचे शब्द आहे बघा, आणि खरा प्रसंग आहे. आईने शेवटचे उत्तर असं दिले, अरे बाळा मी आता मरणार आहे 100%, मला पण खात्री आहे, पण एक दिवस असा येणार आहे बाळा, मी जेव्हा निघून जाणार आहे तेव्हा तुझेही मुलं तुला या वृद्धाश्रमात आणून ठेवणार आहे बाळा. त्यावेळेस तुला या पंख्याच्या हवेशिवाय झोप लागणार नाही रे. मला कशीही झोप लागत होती, मी झोपत होते, मी काढत होते, पण या वृद्धाश्रमामध्ये जर तुला ठेवलं तर तुला पंख्याशिवाय झोप येणार नाही. म्हणून तुझी मी आताच काळजी करून पंखा लावून ठेवते रे बाळा. तू जेव्हा येशील ना, जेव्हा येशील तेव्हा तुला या पंख्याची हवा लागेल आणि तू सुखी राहशील रे बाळा. शेवटच्या क्षणालाही आई कोणत्याच अपेक्षा ठेवत नाही, कोणताच लाभ तिला मिळावा याची तिला इच्छा नाहीये, आणि करते तर शेवटी मुलासाठीच करते. एवढं आई जर करत असेल तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संतही सांगतात आई काय असते. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. अशी ही कळवळ्याची जात, ऐसी कळवळ्या अशी जाती, करी लाभावी न प्रीती. अशी आपली माया असते, असे संत असतात. आपल्यावरती कोणताही लाभ, आपल्याकडून कोणताही लाभ त्यांना व्हावा अशी अपेक्षा नसते, तरी तुमच्यावरती आमच्यावरती प्रेम करत असतात. या आईने आपल्याला आत्तापर्यंत फक्त आणि फक्त दिलं असेल तर प्रेमच दिले, आणि संतांनी आत्तापर्यंत आपल्याला दिले ते प्रेमच दिले. बोलण्याच्या वेगामध्ये वेळ हा आपल्या हातातून निघून जातोय, आणि माणसाकडूनही वेळ निघूनच जातोय. आता आपण वेळेचं भान ठेवून कार्यक्रम केला तर योग्य असतो. आपण वेळेतच सर्व गोष्टी करायला हव्यात. वेळ निघून गेल्यानंतर कोणतीही गोष्ट करण्यात मजा नाही. त्याच्यामुळे आपण आता एकदा सांगितल्याप्रमाणे संतांनी एकदा संतांच्या मार्गावरती जाऊन
मरणाची आपण खरंच आठवण ठेवली पाहिजे आणि त्या परमात्म्याला, त्या पांडुरंग परमात्म्याला किंवा त्या ईश्वराला आपण ध्यानात ठेवून सर्व काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडून सर्व सत्कर्मच घडत जातील. सर्वजण एकदा हात वर करतील आणि प्रेमाने भजन करतील. मला सर्वांचे हात वरती हवेत. आणि एकदा आपण बघा, वेळ एकदम 12 वाजून 5 मिनटं झालेत. 12 वाजता एकदम आपल्यातून आईंचा जो देह आहे, जो आत्मा आहे, तो आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांची वेळ पूर्ण झालेली आहे आणि आता सर्वांनी त्या आईला श्रद्धांजलीपूर्वक टाळ्या वाजवायच्या आहे आणि एकदा देवाचं नामस्मरण करायचंय, भजन करायचंय. सर्वांच्या हातवरती असतील, सर्वांच्या हात एकदा वर, सर्व हात दिसू द्यात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय हरी जय 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 हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय ऐशी कळवळे अशी जाती करी लाभावी न प्रीती. बघा, मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आपल्याला दिलं असेल तर प्रेमच दिले आणि त्या माऊलीनेही प्रेम दिले आणि संतांनीही प्रेम दिले. आपल्याला जीवनाचा हा मार्ग सोपा करायचा आहे, सुखकर करायचा आणि यातून निघून जायचंय. आतापर्यंत आपण जर बघत गेलो तर त्यांनी फक्त आपलं दुःख सहन केलंय. प्रसंग आहे एका ठिकाणचा, चालत्या वेगामध्ये धावत्या वेगामध्ये सांगून जाईल. बघा, एक मुलगा आहे आणि आपल्या आईला दरवेळेस आपल्या आईमध्ये आणि त्यामध्ये भांडण होतंय. एक वेळ अशी येते की आईला तो बोलतो, आई तू प्रत्येक वेळेस माझ्यासोबत भांडण असते आणि मला बोलत असते की मी तुझ्यावरती आघात उपकार केले आहेत. अगं आई, तू असे काय उपकार केलेत? मला त्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. मला त्या उपकारातून उतराई होण्यासाठी काहीतरी सांग. आई हसते आणि विषय सोडून देते. पुन्हा तेच प्रसंग येतो. पुन्हा आई हसते आणि सोडून देते. पुन्हा तिसऱ्या वेळेस तोच प्रसंग येतो. पुन्हा आई हसते आणि सोडून देते. बाळ पुन्हा विचारतं, अगं आई, प्रत्येक वेळेस मी तुला विचारलं की तू काय माझ्यावरती एवढे उपकार केलेत आणि त्या उपकारातून मला उतराई व्हायचंय, तर तू प्रत्येक वेळेस हसून विषय सोडून देत असते. नाही आई, मला तू काहीतरी सांगायचं आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर मी तुझ्या उपकारातून उतराई होईल. त्यासाठी मला जे पाहिजे ते मी करणारच. तू जे सांगणार ती गोष्ट मी करील. आई, मला तुझे उपकार फेडायचे आहे, मला सांग काय करू. प्रत्येक वेळेस आई हसून तो विचार सोडून देते. पुन्हा काही दिवसानंतर, 5-6 दिवसानंतर प्रसंग येतो. पुन्हा आई त्याला म्हणते, अरे बाळा, तू प्रत्येक वेळेस माझ्यावरती रागवतोय. तू ज्यावरती मी आजपर्यंत इतके उपकार केलेत त्या उपकाराची परतफेड तू कधीच करू शकत नाही. नाही आई, आज मी तुझे पाय सोडणार नाही. पाय पकडतो मुलगा, सांग मी तुझ्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय करू. काहीतरी सांग, मी ते करल. ते जेव्हा मी करल तेव्हापासून तुम्हाला बोलायचं बंद होशील. मी परत तुझा हा शब्द ऐकू शकत नाही की तुझ्या उपकारातून तू माझ्यावरती खूप उपकार केलेत. असं बोलत बोलत आई म्हणते, अरे बाळा, तू प्रत्येक वेळेस तेच म्हणतो ना. ठीक आहे, मी असा हा शब्द कधीच वापरणार नाही. तुला माझे उपकार फेडायचे आहेत ना, मग मी सांगेल तसं कर.
हो आई ठीक आहे, तू सांगशील तसं मी करल. मुलगा तयार होतो. आई म्हणते मुलगा मला बाळा मला काहीच नको, फक्त उद्याचा दिवस माझ्या रात्रीच्या वेळी तू माझ्यासोबत झोपशील, माझ्या शेजारी झोपशील. आणि मुलगा बोलतो हो आई मी तू सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या शेजारी येऊन झोपेल. दुसरा दिवस उजवतो, संध्याकाळची वेळ. मुलगा खूप काम करून शेतामधून खूप काम करून संध्याकाळी घरी येतो आणि आई ज्या ठिकाणी आराम करत असते, विश्राम करत असते, त्या ठिकाणी मुलगा विश्रामस्थळी झोपतो बाजूला जरा अंतरावरती. आणि त्यावेळेस आई त्याला झोप लागायची वेळ आली आणि आई त्याला प्रश्न करते दादा. बाळ उठतो. हो आई बोल, मला पाणी हवंय. आई उठते, बाळ उठतो आणि आईला पाणी आणून देतो. आता पहिल्यांदाच मागितलंय म्हटल्यावर त्याला काही वाटत नाही, तो पटकन पाणी आणून देतो. आता आईच्या उपकारातून उत्तराही व्हायचंय आणि आईने सांगितलं की परत तो शब्द वापरणार नाही, त्याच्यासाठी सांगाल ती गोष्ट करायची. मुलगा तयारच असतो, पाणी आणून देतो. आई त्यातलं थोडं पाणी पिते. मुलगा झोपण्यासाठी खाली पडतो, त्याच्या अंतरावरती ते पाणी ओतून देते. मुलगा त्या ओल्या अंतरुणावरती झोपतो आणि गार लागतं म्हणून उठतो. आई ते काय झाले, काय नाही रे बाळा पाणी सांडलं. परत तो झोपतो त्या पाण्यावरतीच, ओल्या अंतरुणावरतीच सरा वेळ झोपला. डोकला लागतोय. आई पुन्हा आवाज येते बाळा मला पाणी हवंय. मुलगा पुन्हा उठतो, पाणी आणून देतो. आई पुन्हा थोडं पाणी पिते आणि त्या अंतरुणावरती टाकून देते. मुलगा बघत बघतो आणि सहन करतो. तिसऱ्यांदा परत तशीच वेळ येते. पुन्हा जरा वेळा कालांतराने त्याला झोप लागण्यासाठी डोळा झाकतो. डोळा झाकल्या पुन्हा आई आठवण देते बाळा मला पाणी प्यायचं रे. मुलगा उठतो, रागामध्ये पाय आपटत आपटत पाण्याकडे जातो. पाणी आणून आई पाणी पिते, पुन्हा खाली टाकून देते. मुलगा तिथं झोपतो बळजबरी, शेवटची मूठ झाकून झोपतो. आणि तो झोपला, त्याला डोळा लागणार. त्यावेळेस शेवटच्या वेळेस आई डायरेक्ट पायानेच हा आवाज देते, जोरात त्याला पायाने ढकलते. अरे बाळा लात लागल्यानंतर मुलगा जोरात रागात उठतो. आई काय तुझं चाललंय, प्रत्येक वेळेस मगापासून बघतोय पाणी आण पाणी आण, पाणी आणून देतोय, तू पाणी पिते अंतरुणावरती टाकते. प्रत्येक वेळेस मी तुझं इतकं सहन करतोय, किती सहन करायला पाहिजे आई. आई म्हणते अरे बाळा 2-3 वेळेस मी तुझ्या अंतरुणावर पाणी सांडवलं, एकदा तुला लात मारे तुला सहन झालं नाही. अरे बाळा तू ज्यावेळेस माझ्या पोटात होता, प्रत्येक वेळेस क्षणाला तू मला लात मारत होता. प्रत्येक वेळेस तू माझ्या अंतरुणावरती लघवी करत होता. त्या ओल्या अंतरुणावरती मी राहून दिवस काढलेत. त्यावेळेचे माझे उपकार, त्यावेळेस मी तुझ्यावरती इतके उपकार केलेत, त्याच्यावर तर एक क्षण जर मी तुझ्यासोबत वागले तर तुला सहन होत नाही. अरे मी त्यावेळेस गर्भीपासून आतापर्यंत तुला सांभाळ, त्याचे उपकार तू एका क्षणात कसे भेटतील. अभंगाचं 3रं चरण. पोटी भारवाये, पोटी भारवाये वाये, पोटी भारवाये, पोटी भारवाये. त्याचे सर्व सोयी साये, त्याचे सर्व सोयी साये. ऐसे कळबळाची जाती जाती, ऐसे कळबळाची जाती सर्व सोयी साये. ऐसे कळबळाची पोटी भार वाई त्याचे सर्व सोयी साय, ऐशी कळवळ्या जाती करी लाभावी न प्रीती. आई आपल्या बाळाचं 9 महिने पोटामध्ये भार वाहत असते, त्याने केलेल्या सर्व गोष्टी सहन करत असते. अशी ही कळवळ्याची जात आहे, कोणत्याही लाभावीनं आपल्यावरती प्रीती करत आहे. बघा दृष्टांत असा आहे, वल्ल्याकोळ्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे. वल्ल्याकोळी ज्या वेळेस खूप क्रूर कृत्य करत असतो, जंगलामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला मारत असतो. वेळेअभावी मी जरा घाईमध्ये सांगतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आलेल्या प्रत्येक माणसाला मारतोय, हत्या करतोय, त्याकडनं लूटमार करतोय आणि त्यावरती आपला संसार चालवतोय. वेळ चालत चालली आहे, असेच दिवस वाढत चालले. खूप 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 त्याच्याकडून अत्याचार होत आहेत. आणि तो अत्याचार बघून संत अवतार घेतात नारद मुनी, त्याच्या समोरून त्या रस्त्याने जात असतात. कुठल्या भीती हा आपल्याला मारेल याची त्यांना 100% खात्री असूनही स्वतःवरती ते संकट ओढावून घेऊन नारद मुनी त्या ठिकाणून जातात आणि त्यांना वल्ल्याकोळी अडवतो आणि शस्त्र घेऊन त्यांच्यावरती चालून जातो. त्यावेळेस ते म्हणतात अरे तू मला मार, नक्कीच मार, पण तू मला मारतो कशासाठी. तो म्हणतो मला तुमच्याकडून धनाची अपेक्षा आहे, धन माझ्याकडे काही नाहीच आहे. आणि तुझे धन कशासाठी कमवतात, माझ्या मुलाबाळांसाठी कमवतात. अरे मुलाबाळांसाठी कमवतात ना, मग मुलाबाळांसाठी तू इतक्या हत्या करतोय, इतका अपराध करतोय, इतके पाप करू राहिलायस, या तुझ्या पापामध्ये ते तुझ्या सहभागी होतील का रे. याच्यावरती तो वल्ल्याकोळी थांबतो आणि विचार करतो, खरंच माझ्या पापामध्ये कुणी सहभागी होईल का. अरे होईल का नाही जाऊन विचार, कोण आहे त्यांना, तू ज्यांच्यासाठी हा संसार करतो ना त्यांना जाऊन विचार. वल्ल्याकोळी घरामध्ये जातो, बायकोला विचारतो तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेत का, नाही. मुलांना विचारतो पापामध्ये सहभागी आहे का, नाही. कुणीच त्याच्या पापामध्ये सहभागी होत नाही. शेवटी तो विचाराने
संतांकडे येतो, नारद मुनींकडे येतो, "अरे माझ्या पापामध्ये कोणीही सहभागी व्हायला तयार नाही." अरे कोणीच तुझ्या पापामध्ये सहभागी होत नाही. तू त्यांच्यासाठी एवढं करतो, ते तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही, मग त्यांच्यासाठी करतोच कशाला? डोक्यामध्ये प्रकाश पडतो, उजेड पडतो आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं सर्व कर्म, सर्व पाप संत आपल्या पोटामध्ये घेतात, त्याला उद्धरून जाण्याचा मार्ग सांगतात. वाल्याकोळी उद्धरून जातो, वाल्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. हे संतांमुळं अशी ही संतरूपी माय आपल्या मुलावरती प्रेम करत असते. खोटी भारवाई त्याचे सर्व सोयी साई, ऐसे कळवळे अशी जाती करी लाभावी न प्रीती. असे संत आपल्यावरती अगाध उपकार करत असतात, इतके उपकार करत असतात की संत तुकाराम महाराज शेवटला त्या संतांचे ऋणी होतात. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरी ओझ, तुम्हा संतावरी ओझ, ऐसे कळवळाचे जाते, कळवळाचे जाते, ऐसे कळवळाचे जाते, कळवळाचे जाते. तुम्हा संतावरी करीना भावीना प्रीती करीना करी भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना
करीला भावीन करीला भावीन करीला भावीन करी ला भावीन करीला भावीन करी ला भावीन प्रीती करी ला भावीन प्रीती करी ला करी 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 ला भावीन करी ला भावीन करी ला का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्यासी जाती करीला भावीन प्रीती. बघा अशा प्रकारे संतही आपल्या बाळावरती प्रेम करत असतात. संत आपल्या बाळावरती प्रेम करत असतात, लेकरावरती प्रेम करत असतात. मायेही त्याप्रमाणे आपल्या लेकरावरती प्रेम करत असते. अशी ही आई आपली आई आणि संतरूपी आई यांच्यामधील हा मी भेद किंवा यांचं आपल्या लेकरावरती असलेलं प्रेम तुमच्यासमोर मांडण्याचा माझ्या शब्दामध्ये प्रयत्न केला आहे. आणि बघा आपल्या ह्या आईला अवस्थेला आईला आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या या कार्यासाठी आपण सर्वजण तिथे राहिलात. आज आई त्यांच्यामध्ये आहे आणि उद्या ती निघून जाणार आहे. त्या बाळांची काय अवस्था झाली असेल. 5 मुली आणि 1 मुलगा यांचा संसाराचा गाडा ह्या आईने आपल्या जीवावरती ओढला आहे. आणि तो आधार नसतानाही कोणाचा, कमी वयामध्ये लहान मुलं असतानाच मुलांचा बाप गेला, आईचा पती गेला आणि त्यांच्यावरती ही शोककळा आली. त्यातून सावरत कसलाही दुःख स्वतःच्या मनावरती न ठेवत तिने हा संसाराचा गाडा पुढे हाकला, सर्वांना योग्य मार्गाला लावलं आणि तिने तिचाही उद्धार करून घेतला. ती मोक्षपदाला गेली यात शंका करण्याचं कोणतंही कारण नाही. कारण त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी पूर्ण परमार्थामध्ये घालवलं आहे. पूर्ण जीवन त्यांनी ईश्वराची सेवा केली. कुठेही कार्यक्रम असला आईसमोर दिसणारच. कसलाही कार्यक्रम असो, आध्यात्मिक क्षेत्र असलं की आईचा पहिलाच क्रमांक असायचा. इथेच नव्हे तर त्यांच्या माहेरपासूनच त्यांना हा परमार्थाचा वारसा लागलेला आहे. असे खरंच मी मगाशी बोलून गेलो, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. संतही पहिल्यांदा उपमा देताना कन्यालाच देतात. कोळी कन्या पुत्र होती म्हणजे कन्या ही स्वतःच्याच एकाच कुळाचा उद्धार करत नाही, तर ती तिथून गेल्यानंतर 3 कुळांचा उद्धार करत असते. म्हणून कन्येला जास्त महत्त्व. म्हणून कन्येचा पहिला अर्थ आहे कोळी कन्या पुत्राला नंतर विशेषता दिली, पहिले कन्येला दिली. त्या मुलीच्या जीवावरती एवढं उद्धरून जात असतं. कोटी कुळे उद्धरती. बघा आज त्या आईने ह्या कुळाला उद्धरून या मुलांना स्वतःच्या रस्त्याला स्वतःच्या पायावरती उभं केले. मग ह्या मुलांचा त्यावेळेस कळवा फुटतो. एक मुलगा रडू लागतं आणि म्हणतं, कशाला गेली आई तू स्वर्गाला,
कोण वागविल तुझ्या लाडक्याला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या लाडक्याला 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली संकट तुझला आली पदराला बांधून नेली संकट तुझला आली आई पदराला बांधून नेली कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या लाडक्याला मानव कोण दानव कोण कळेना आई मला जिकडे तिकडे पाहत होतो मान या पैसा मानव कोण दानव कोण कळेना आई मला जिकडे तिकडे पाहत होतो मान या पैसा कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या लाडक्याला अगं आई तू स्वर्गाला का गेलीस तुझ्या नंतर या बाळांचं काय होईल कसलाही विचार आई तू केला नाही तरी तू या बाळांना सोडून गेलीस आई खरंच पण तू एक केलंस यांना तू स्वतःच्या पायावर उभं केलं प्रत्येकाला कर्तृत्ववान बनवलंस मुलांचं योग्य प्रकारे तिने संसार मार्गाला लावून दिला मग गेली देवालाही त्यांची काळजी होती बाप गेल्यानंतर आईला ठेवलं आईकडून मुलांचा संसार करून घेतला योग्य मार्गाला त्यांना लावून घेतलं त्यांचा संसार पूर्णत्वास नेला मग आई सोडून गेली आज त्या आईला आपण सर्वांनी मनापासून श्रद्धांजली इथे दिलेलीच आहे त्या मोक्षप्राप्तीला नक्कीच गेल्यात बघा असे मुलं कुळामध्ये जन्माला यावेत त्या आईचीही कूस उतरून जावी आईने खरंच या मुलांना जन्म दिला धन्य तिची कूस कारण अशी मुलं त्यांच्या पोटी जन्माला आली कोणीही कुणाचं एकदा माणूस निघून गेला की कोणी कुणाचं बघत नाही आईचे गेल्यानंतर ऋण फोडण्यासाठी या दादांनी इतका सुंदर कार्यक्रम केला त्यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण आलेत त्यासाठी एवढं सहकार्य केलं गायन मंडळी योग्य प्रमाणे योग्य वेळी दिलं इतकी सुंदर साथ आतापर्यंत मला लाभली नाही असे परिसरातील भूषण सर्व गायन मंडळी वादक मंडळी आणि त्यांच्या प्रेमास्तव आलेली ही सर्व सातकरी मंडळी सर्व गुरुजन मंडळी यांचं नाव घेऊन म्हणतात म्हणजे गुरुजनांकडून ऐकले की आपण जर गुरुजनांचं नाव घेतलं तर त्यांचा अपमान होत असतो आणि मी कधीही ती चूक करून माझ्यावरती पाप घेणार नाही गुरुजनांचं नावाचा उल्लेख करण्याचा अशी सहज गुरुजन मंडळी बरोबरचे माझे आकाश महाराज आहेत गणेश दादा आहेत या सर्वांनी खरंच गणेश दादाचे खूप सहकार्य मेहनत आहे त्यांनी या कार्यक्रम उभा करण्यासाठी योग्य वेळी पळपळ केली आहे त्या सर्व मंडळीला आग्रस्तव त्यांच्या आग्रस्तव ही मंडळी आली सुंदर नियोजन कार्यक्रम हा सुंदर होतच असतो पण त्याच्या मागे लागतं सुंदर नियोजन ते नियोजन ह्या मंडळींनी केलंय त्यांना साथ करणारी सर्व साधक मंडळी सर्व गुरुजन मंडळी माझ्यापेक्षा सर्व माझ्यावरती प्रेम करणारी साधक मंडळी गुरुजन आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करून मला त्यांचा अपमान करायचा नाही ईश्वर करून त्यांच्या हातून असंच सत्कार्य होत राहू आणि हा जो आपला परमार्थाचा जो गाडा आहे हा त्यांच्या हातून चालू राहू त्यांच्याकडून योग्य वेळोवेळी सत्कार्य होत राहू या गावाची एक वेगळी खासियत ओळख आहे प्रति पंढरी जरी म्हटलं तरी सरळ भूमी कमी पडेल अशा या भूमीमध्ये या म्हणतात ज्या ठिकाणी जन्म घ्यावा ती भूमी ही पवित्र असते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ह्या भूमीमध्ये खरंच धन्यता द्यावा लागेल कितीतरी बोटावर मोजता पण येणार नाही यापेक्षाही जास्त कलाकार मंडळी या भूमीत या गावात आहे कितीतरी गायक मंडळी कितीतरी वादक मंडळी आणि ह्या गावातूनच कितीतरी भूषण या महाराष्ट्राला लाभलेले आहेत असं हे पवित्र भूमी आणि ह्या भूमीमध्ये भरपूर पवित्रता असलेले हे वेताळेश्वरांचं मंदिर ह्या मंदिराची ही वेगळीच खासियत आहे ज्या भागामध्ये ह्या गावामध्ये एक पवित्र वातावरण होण्यासाठी एक वेगळी शक्ती निर्माण झालेली आहे आणि त्या शक्तीचे आम्ही वारसदार आहोत तुमच्या ह्या प्रेमाने तुमच्या या कृपेने माझ्या वाट्याला ही सेवा आली मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पायेवरी तर ही तुम्ही मला ह्या योग्य समजून इथपर्यंत दिलं काय म्या पामरे बोलावे उत्तरे परी त्या विश्वमध्ये बोलविले ही जी सेवा घडली ती सेवेचं सर्वच्या सर्व जे काही पुण्य लाभलं असेल ते पुन्हा आईला लाभो आणि आईचा मार्ग सुखकर हो त्याचबरोबर तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास
आणि प्रेम ठेवून ही सेवा मला करायला दिली. तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सर्वांच्याही पायावरती नतमस्तक होतो. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहो, आमच्यावरती राहो, ही कृपा मी तुमच्या सर्वांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल जय